अशीच अचानक बाबांकडून एक हक्काची फरमाईश आली. म्हणाले, रच की एखादी छानशी रचना. बऱ्याच दिवसात तुझी कविता नाही ऐकली. विषय एकही नव्हता मनात, तरीही लेखणी हाती घेतली. ठरविले ज्यांनी दिली प्रेरणा, त्यांची जीवनी आज तुमच्यासमोर मांडली. वय त्यांचे 70-75चे, पण उत्साह तरुणांना लाजवेल असा. बुद्धी इतकी तीक्ष्ण की त्यांच्या लहानपणीच्या कविता आणि तोंडपाठ कोणताही पाढा. हाडे सांधे कुरकुरतात कधीकधी, पण माघार घेत नाही. नित्यनियमांना पक्के, रोजच्या कार्यक्रमात कधीही खंड पडत नाही. कानाने जरा कमी ऐकू येते आता, पण वाणी कणखर आहे. आयुष्याचा प्रत्येक क्षण भरभरून जगायचा, अशी खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली आहे. टापटीप राहणी, कणखर बाणा, ते खरंच लाखात एक आहे. असे आमचे दादा आमच्यासाठी आदर्श आमच्याच तर घरात आहे. निरोगी आयुष्य मिळो तुम्हाला, ही सदिच्छा माझी आहे. नेहमीच तुमचा मायेचा हात पाठीवरून फिरो, हे एकच मागणे देवापाशी आहे.